माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजे महाशिवरात्र. श्रोतेहो, शिवरात्रीचे देखील 5 प्रकार आहेत. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र. पुराण कथानुसार याच दिवशी शिवाने पार्वतीशी लग्न केले. याच दिवशी भगवान शिवलिंगात प्रकट झाले आणि हाच दिवस भगवान शिवाच्या तांडव नृत्याचा वर्धापन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आध्यात्मिक साधनेकरता हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. 4 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरात वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. विशेषतः शंकराला बेलपत्र वाहून पूजा. त्यामागील आख्यायिका अशी की समुद्र मंथनाच्या वेळी शंकराने विष प्राशन केले. त्यावेळी त्यांचा कंठ निळा झाला, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली. तेव्हा शंकराच्या डोक्यावर बिल्वपत्र ठेवले गेले व पाण्याचा अभिषेक केला. तेव्हापासून बिल्वपत्र वाहण्याची आणि अभिषेक करण्याची प्रथा चालू झाली. संपूर्ण भारतभर या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या देशातील लोकांच्या भाषा भिन्न असल्या तरी आपली संस्कृती एक आहे आणि त्याचीच प्रतीके म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिणोत्तर भागात असलेली ज्योतिर्लिंगे. शिवलिंग मानवनिर्मित आहेत तर ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत. ज्योती म्हणजे प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा, चेतना. भगवान शिवाची आभा आणि शिवाचे तेजस्वी चिन्ह. अनेक भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि कृष्णेश्वर. शिवमंदिरात प्रवेश करताना आपण प्रथम नंदी आणि नंतर कासवाला वंदन करतो. नंदी म्हणजे ज्ञानाचा वाहक आणि कासव म्हणजे इंद्रिय निग्रह व संयम यांचे प्रतीक. महादेवाच्या हातातील त्रिशूळ सज्जनांना आश्वासन देते व दुर्जनांना भयग्रस्त करते. हिमाच्छादित धवलगिरी शिखरावर बसलेले महादेव म्हणजे ज्ञानाच्या विशुद्ध बैठकीचे सूचित. ज्यांच्या मस्तकातून गंगा वाहते, जे विभूतीला वैभव समजतात. प्रेम हा ज्यांचा आराध्य देव आहे आणि जगाच्या रक्षणासाठी ज्यांनी विष प्राशन केले अशा भगवान शंकराला अनंत प्रणाम. जय जय शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो.